माझ्या लर्न विथ जॉय या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहोत ग्रामर सिरीज। त्याच्यातला आपला आजचा पुढचा टॉपिक सब्जेक्ट अँड प्रेडिकेट। आपल्याला या ग्रामर सिरीजच्या या पुढील प्रत्येक पार्टची लवकरात लवकर माहिती व्हावी यासाठी आपण चॅनलला सबस्क्राइब करा। अगदी सोपी पद्धत इथं सबस्क्राइब करण्याची मी दाखवलेली आहे, म्हणजे तुम्हाला पुढील पार्ट्स अभ्यासासाठी उपलब्ध होतील। पाहूया आपण सब्जेक्ट अँड प्रेडिकेट। सब्जेक्ट आणि प्रेडिकेट याला मराठीत म्हणतात उद्देश व विधेय। आता नेमकं सब्जेक्ट म्हणजे काय, प्रेडिकेट म्हणजे काय ते आपण पाहूया। सब्जेक्ट, द पार्ट which means the person or things we are speaking about, this is the subject. It's very simple definition. मराठीत आपल्याला सांगता येईल ज्याच्याविषयी वाक्यात काहीतरी सांगितलेले असते त्याला सब्जेक्ट असं म्हणतात किंवा उद्देश असं म्हणतात। आणि प्रेडिकेटला जर समजा विधेय जे असतं त्याला जर कोण, कोणी असे जर प्रश्न विचारले तर आपल्याला सब्जेक्ट मिळतो। सब्जेक्टचं स्पेलिंग रॉंग झालंय, खाली SUBJECT ते पाहिजे होतं। उद्देश व विधेय याच्यात आपण प्रेडिकेटची व्याख्या बघूया। इन द लास्ट स्लाइड वी see the definition of subject. Now predicate, the part which tells about the subject, this is the predicate. सब्जेक्ट विषयी म्हणजे उद्देश विषयी जी माहिती सांगितलेली असते त्याला प्रेडिकेट असे म्हणतात, विधेय असे म्हणतात। दिस इज ऑल्सो व्हेरी सिंपल डेफिनेशन। अगदी लक्षात ठेवण्यासारखं सोपा असा हा भाग आहे। आता सब्जेक्ट नेमकं कसं ओळखायचं वाक्यातलं। आता बघा, आपण वाक्य पाहतो, या वाक्यात आहे गोपाल, दुसऱ्या वाक्यात आहे संगीता, तिसऱ्या वाक्यात आहे राधिका, चौथ्या वाक्यात आहे नेहरू। हे झाले सब्जेक्ट, म्हणजे ज्याच्या विषयी माहिती सांगितलेली आहे त्याला म्हणतात सब्जेक्ट। आता या वाक्यांमध्ये गोपाल, संगीता, राधिका, नेहरू यांच्याविषयी माहिती सांगितलेली असेल म्हणून हे सब्जेक्ट झालेत। मग प्रेडिकेट कोणते? इज अ गुड बॉय, म्हणजे गोपाल इज अ गुड बॉय। इज अ गुड बॉय हे गोपाल विषयीचं माहिती सांगतं, म्हणजे गोपाल चांगला मुलगा आहे। गोपाल कसा मुलगा आहे तर तो चांगला मुलगा आहे। म्हणून सब्जेक्ट विषयी जे काही उर्वरित वाक्य जी काही माहिती सांगतं त्याला प्रेडिकेट म्हणतात। अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे। संगीता सिंग्स अ सॉन्ग, संगीता विषयी माहिती सांगितलेली आहे, संगीता गाणे म्हणते। सिंग्स अ सॉन्ग हे झालं प्रेडिकेट। राधिका ड्रँक वॉटर, राधिका पाणी प्याली, राधिका विषयी माहिती सांगितलेलं आहे म्हणून ड्रँक वॉटर हे झालं प्रेडिकेट। पण आता तुम्हाला असा विचार येईल की एवढी छोटी छोटी वाक्यांमध्ये ठीक आहे असं ओळखलं जातं, मग मोठं वाक्य जर असलं तर काय करायचं? वाक्य छोटं असो वा मोठं त्याला घाबरायचं नाही। आता हे मोठं वाक्य आपण बघूया या 3 वाक्यांपेक्षा।
नेहरू लाईक टू चिट चॅट विथ चिल्ड्रन. याच्यामध्ये आता नेहरू यांच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. लाईक टू चिट चॅट विथ चिल्ड्रन, म्हणून या लाईक पासून उर्वरित वाक्य झालं प्रेडिकेट. बऱ्याच वेळेस इम्पेरेटिव्ह सेंटेन्स येतात आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला सब्जेक्ट कोणता आणि प्रेडिकेट कोणता ते ओळखायला कठीण होतं किंवा प्रश्न पडतो. आता ही सगळी इथं दाखवलेली इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. ब्रिंग द मिल्क, कीप क्वाइट, ओपन युअर बुक, सिट. या वाक्यांमध्ये कुठे आहे सब्जेक्ट? ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला सब्जेक्ट म्हणतात असं आपण पहिल्या स्लाइडमध्ये पाहिलं. आणि सब्जेक्टविषयी जी काही माहिती सांगितली जाते त्याला प्रेडिकेट म्हणतात असं आपण पाहिलं. मग सब्जेक्टविषयी इथं माहिती सांगितलेली आहे. ब्रिंग द मिल्क, कीप क्वाइट, ओपन युअर बुक, सिट. मग सब्जेक्ट कुठं? सब्जेक्ट कोणता? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये सब्जेक्ट हा अद्ययावृत असतो आणि तो असतो यू. जरी तिथं आपल्याला वाक्यात दिसत नसला तरी सब्जेक्ट यू असतो. मग तो एकवचनी यू असेल नाहीतर अनेकवचनी असेल, सिंग्युलर और प्लुरल. कारण ब्रिंग द मिल्क तुम्ही सांगितलं, तुम्हाला स्वतःला नाही सांगणार ब्रिंग द मिल्क, ते दुसऱ्याला सांगणार, मग एकाला सांगणार नाही तर दोनाला सांगणार, चारांना सांगणार. म्हणून त्यावेळेस तो सिंग्युलर पण यू आणि प्लुरल पण यू. परंतु इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये तो आपल्याला वाक्यामध्ये दिसत नसतो, परंतु तो असतो यू. दुसरं कीप क्वाइट. कीप क्वाइट कोणाला सांगणार तुम्ही? तुम्हाला स्वतःला सांगणार का? नाही. तर ते सांगणार तुम्ही दुसऱ्याला, मग ते एकाला किंवा अनेकांना, म्हणून तो यूच असतो. ओपन युअर बुक एकाला सांगणार, सगळ्या क्लासला सांगितलं तर ओपन युअर बुक्स, म्हणून तिथं पण तो यूच राहील. सिट हे पण वाक्य आहे, फक्त सिट हे सुद्धा वाक्य आहे. कोणतं? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इथं फक्त क्रियापद आहे, वर्ब आहे. आणि म्हणून मग सिट कोणाला सांगणार? तुम्ही स्वतः, तुम्हाला जर बसायचं असेल तुम्ही स्वतः बसणार का असं म्हणून सिट, यू सिट आणि मग खाली बसणार नाही. म्हणजे याचा अर्थ इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण दुसऱ्याला रिक्वेस्ट करतो नाहीतर सूचना देतो. आणि म्हणून इथं सुद्धा यू, एक किंवा अनेक, हा आपला सब्जेक्ट असतो. म्हणून इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये लक्षात ठेवायचं यू हा सब्जेक्ट असतो. आणि हे उर्वरित वाक्य डाव्या बाजूला स्क्रीनवर दिसत आहेत ती सगळी प्रेडिकेट आणि यू हा सब्जेक्ट. या ठिकाणी सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आपल्याला निश्चितच समजलं असेल. समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करेल. आपले आभार. आपण माझा व्हिडिओ पाहिलात